नाशिकला आपण दत्तक घेतलं होतं. त्या नाशिक वरती राज्याच्या प्रमुखांचं आणि मंत्रिमंडळाचं किती लक्ष आहे आणि नक्की नाशिक मध्ये काय चाललेलं आहे यासाठी आज संयुक्त जनमोर्चा, शिवसेना उभाटा गटाने आणि महाराष्ट्र सेना यांनी या ठिकाणी काढलेलं आहे. आणि पक्षप्रमुखांनी आम्हाला मुद्दाम सन्मान्य अविनाश अभ्यंकर आणि सन्मान्य संदीप देशपांडे यांना या ठिकाणी पाठवलेलं. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. शेवटी कसं आहे की राज्याचे प्रमुख म्हणून किंवा सरकार म्हणून लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा भंग जर लोकांचा झाला तर अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात आणि म्हणून हा मोर्चा काढलेला आहे. मला जर काय विचारलं असेल मोर्चाचे काय नक्की प्रमुख मागण्या आहेत, काय घेऊन पुढे जात आहे? सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे. केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ या ठिकाणी मिळत आहेत. ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा, शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकलं जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला तो चुकीचं ठरणार नाही. त्यासोबतच मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे हनी ट्रॅप प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही. मला आधी आठवते की तुम्ही ज्याला आमचं शिबिर आहे इकडे बाजूला होतं त्याला तुम्ही आला होता, त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलले होते. परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय. तर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू आहे. सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ, पीक विमा योजना आहेत, असे बरेचसे प्रश्न आहेत. मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चावर पण शिक्षकांचे शिक्षक आहेत त्यांच्या अजूनही उपोषणाला बसलेले आहेत. मध्यंतरी राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याविषयी मी हळूहळू मार्गाला लावतो, पण तो अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही. तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे? मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही? ज्या मुख्यमंत्र्यांनी या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला दत्तक घेतल्यानंतर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं? राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे. नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय टाटा साहेब असतील, महेंद्रजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठ्या मोठ्या लोकांकडून सीएसआरच्या फंडातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे. दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरे नांदगावकर यांची ही पत्रकार परिषद सुरू आहे. नाशिकमधील कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप त्यांनी लगावलाय. लोकांच्या अपेक्षा भंग झाल्याने आज नाशिकमध्ये आम्ही हा मोर्चा काढतोय असं ते म्हणतात. अजूनही तसंच आहे. मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेल तरी एका गोष्टीसाठी नक्की करेल, ते म्हणजे नाशिककरांना 50 वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे
आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे. माझे पक्षप्रमुख म्हणून नाही, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचं अभिनंदन केलं असतं. तर दुर्दैवाने मला सांगावं लागतंय की या नाशिकमध्ये एवढे नेते बाळा नांदगावकर यांची सध्या पत्रकार परिषद सुरू आहे. आज नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त असा हा मोर्चा आहे. तर नाशिकमधील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, लोकांच्या अपेक्षा भंग झाल्यानं आम्ही हा मोर्चा काढतोय असं नांदगावकर म्हणतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.